नमस्कार. नमस्कार. काय मी सांगाल आपलं 23 तारखेला मैदान कशानिमित्त होतंय? दिनांक 23 मार्च 2026 रोजी आमच्या गावची ग्रामदैवत कालभैरवाची यात्रा होत आहे. त्या यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे पारंपरिक हे मैदान घेत आहोत. हम्म. आणि या ठिकाणी हे मैदान रीतसर पार पडेल याची मी सर्वांना ग्वाही देतो. तसेच इथं वशिलेबाजी, अफरातफरी काही प्रकार होणार नाहीत. आणि कोणी किती जवळचा घरचा असेल किंवा गावातला असेल किंवा बाहेरचा असेल त्याचं इथं कसल्याही प्रकारचं सेटलमेंट काही चालणार नाही, ही सर्वांना मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्व बैलगाडी प्रेमी, बैलगाडा शौकीन, चालक मालक या सर्वांना विनंती करेन की आमच्या कालभैरव यात्रेनिमित्त होणाऱ्या मैदानास आपण जास्तीत जास्त बैलगाड्या शौकीनांनी गाड्या नोंदवून उत्तम असा सहभाग मिळवावा व कार्यक्रम पार पाडावा ही विनंती करतो. मैदानाचं लोकेशन काय आहे? हे मैदान आमचं पेरले फाट्यापासून 2 किलोमीटर आतमध्ये खराडे आणि कालगाव रस्त्याच्या बाजूलाच आहे. आणि रस्त्यालगत असल्यामुळे भरपूर कमीत कमी 1300 ते 1400 फुटाचा पल्ला आहे. त्यामुळे मैदानाला कसली प्रकारची गालबोट पण लागणार नाही याची मी खात्री देतो तुम्हाला. ओके, गावचं पूर्ण नाव सांगा तुमच्या. आमच्या गावचं नाव कालगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपलं मैदान होतंय कालगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी. या मैदानामध्ये प्रवेश फी किती असेल? या ठिकाणी प्रवेश फी आपली 600 रुपये असणार आहे. हा. आज या ठिकाणी आमच्या कालगाव मधील बैलगाडा शौकीनांनी आणि सर्व ग्रामस्थांनी आज या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच यांच्या माध्यमातून या बैलगाडी शर्यती आपण इथं भरवलेल्या आहेत. तरी सर्व बैलगाडी शौकीनांनी या ठिकाणी सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदवायचा आहे. खूप छान पद्धतीने या ठिकाणी आपण स्पर्धा ओपन करून स्पर्धा आपण भरवत आहोत. नेहमीच आपण भरवत असतोय. बोला. आज या ठिकाणी श्री कालभैरव देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा भव्य शर्यत आज या ठिकाणी भरवलेली आहे. आमच्या कालगाव मधील बैलगाडी शौकीन चेतन सरकार असतील, आमचे बलभीम वारीसाहेब असतील, अण्णा असतील, सर्वच गावातले सर्वच नागरिक असतील, या सर्वांच्या आवडीने या ठिकाणी दरवर्षी आपण बैलगाडा शर्यत भरवत असतो आणि खूप प्रामाणिकपणे या ठिकाणी स्पर्धा होत असतात. या ठिकाणी आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 51,000 रुपयाचं आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये आहे. तृतीय क्रमांकाचं 21,000, 15,000, 10,000, 7,000, 5,000 असे आपण जवळजवळ 7 बक्षिसं आपण ठेवलेली आहेत. तसेच फक्त प्रवेश फी फक्त 600 रुपये असणार आहे. तसेच क्वार्टर फायनल याचं बक्षीस 1,000 रुपये आपण ठेवलेलं आहे. आज या ठिकाणी खूप कसलाही वशिला वगैरे या ठिकाणी चालणार नाही. एकदम स्वच्छ लाईव्ह या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत. तरी सर्व बैलगाडी शौकीनांनी यात सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी आमच्या कालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री सोमनाथ भाऊ चव्हाण तसेच ग्रामपंचायत कालगाव, ग्रामस्थ कालगाव यांच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार. आपलं मैदान किती तारखेला होतंय? सालाबाद प्रमाणे कालभैरव यात्रेनिमित्त आम्ही येणाऱ्या 23 तारखेला मैदान आहे. मैदान कशाच होतंय नक्की? हे मैदान आदत बैलचं होतंय. बर. किती पल्ला आहे आदतला? आदतला या ठिकाणी सगळा संपूर्ण पल्ला पाहिलं तर तसं 1400 फूट आहे, पण आम्ही पल्ला 700 फूटच ठेवलेला आहे. फाटीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? फाटीचं काम आता चालूच आहे. जे उर्वरित राहिलेलं काम आहे, रोलर फिरवणे, पाणी मारणे, ते उद्याला तुम्हाला व्हिडिओ पडतील त्या कामाची. बर बर. काय सांगाल गाडी नोंद करण्यासाठी लोकांना? या ठिकाणी आपण जास्तीत जास्त गाड्या नोंद कराव्यात. या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे अड्डा होणार आहे, कोणावर अन्याय होणार नाही ही पूर्ण मी तुम्हाला यात्रा कमिटी सर्वांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. गाड्या समजा कमी जर आल्या तर जे पॉम्पलेट वरती बक्षीस आहे ते सगळं दिलं जाणार का? गाड्या कितीही आल्या तरी आम्ही जे पॉम्पलेट वरती बक्षीस आहे ते पूर्ण रक्कम आम्ही सर्व जे जे काय बक्षीस राहतील गाड्या त्यांना आम्ही पूर्ण बक्षीस देणार आहे. 1 रुपया आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही. मैदानाला बॅरिकेड किती आहे दोन्ही बाजूला? दोन्ही बाजूला 200-200 फूट बॅरिकेड आहे. बर. फाटीचं अंतर किती आहे आतमधलं? आतमधलं अंतर सरासरी 14 फूट आहे. मैदान कोणत्या चॅनल वरती लाईव्ह असेल? फ्री 3 चॅनल वरती आहे. मैदानामध्ये समालोचक कोण असतील?
विकास सर, रणजित सर आणि किरण बिशे. बर झेंडा पंच कोण असतील? विकास काका वेरावळे. बर बर मैदानामध्ये येण्यासाठी काय आव्हान कराल लांबून बैलगाड्या मालकांना या ठिकाणी गाड्या नोंद करण्यासाठी? बोला. या सगळ्या गाड्या लांबून येण्यासाठी राहण्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी चारा पाणी सुद्धा आम्ही देऊ. बोला. या ठिकाणी कालभैरव यात्रेनिमित्त नेहमीच सालाबादप्रमाणे शर्यत भरली जाते. या ठिकाणी आमचे कैलासवासी बबन पोपट चव्हाण बटू चेअरमन हे नेहमी या शर्यतीमध्ये अग्रेसर असायचे. त्यांची आम्हाला खंत जाणवते. पण त्यानंतर महेशप्पा चव्हाण असतील, महेश शिंदे असतील दादा, त्यानंतर चेतन सरनोबत आहेत, योगेश वारे आहेत, जितेंद्र पाटील आहेत, अण्णा जाधव आहेत, हे सर्वांनी या ठिकाणी नेहमीच सहकार्य त्यांच्या पाठीमागे सुद्धा करून ते शर्यत घेत असतात. आणि त्यांना सगळ्यात मोठा जर आधार असेल तर सन्माननीय लोकनियुक्त सरपंच सोमनाथभाई चव्हाण यांचं नेहमी सहकार्य असतं. आणि इथून पुढच्याही काळामध्ये आम्ही कालभैरव यात्रेनिमित्त आम्ही असंच भव्य मोठं शर्यत घेणार आहे. तर आपण सर्व गाडी मालकांनी, शौकीनांनी आपण 23 तारखेला या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं. अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी अड्डा होणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. 2 मिनिटं. नमस्ते. काय सांगाल आपलं मैदान होते 23 मार्चला, कसं आहे नक्की हे मैदान बैलांना आपल्या पाहण्यासाठी? कालभैरव यात्रेनिमित्त 23 मार्च रोजी आपण बैलगाडा एक आदत एक बैल हे मैदान घेतलेलं आहे. मैदान हे पूर्णपणे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. दुसरी गोष्ट, आपण जे मैदान भरवलंय ते आपण छोट्या छोट्या फाट्या ठेवलेल्या नाहीत, एकदम मोठ्या फाट्या केलेत. कारण बैलांना त्रास होतो आणि पल्ला पण चांगला आहे, पुढं थांबायला जागा चांगली आहे, अँब्युलन्सची सोय केली, म्हणजे सगळ्या गोष्टीनं मैदान व्यवस्थित हे केलेलं आहे. आणि ह्याच आता मैदानाचं थोडंसं काम राहिलंय, तर ते पण मैदानाचं काम आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. आणि मुळात पहिली एक गोष्ट आपलं सर्वांना सांगायची आहे की आपल्या मैदानात वशिलाबाजी ही गोष्ट महत्वाची चालणार नाही. छोट्या मुलाचं डोळं बांधून दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे आदल्या दिवशी लॉट नाही काढणार. आपण मैदानातच सर्वांच्या देखत सर्व बैलगाडी मालकांच्या देखत आपण ह्या गोष्टी करणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशीच लॉट आपण काढणार आहे. आणि ते पण म्हणजे बारक्या मुलाच्या डोळे बांधून आपण सर्वांच्या समोर काढणार आहे. समोर लॉट कोणी म्हणाय नको की असं केलं तसं केलं. हा बरोबर. ओके. काय होतं, जरी आदल्या दिवशी काढलं तरी त्याला गालबोट लागतं. आणि आम्हाला हे मैदान कुठलंही गालबोट न लागता आणि यात्रेचं मैदान व्यवस्थितपणे पार पाडावं नाही, बाकी काय नाही. काय सांगाल नाव नोंदणीसाठी, काय सांगाल लोकांना? सर्व बैलगाडी शौकीनांनी चांगल्यात जास्तीत जास्त इथं सहभाग नोंदवावा ही आमची कालभैरव यात्रा कमिटीच्या वतीने विनंती आहे. आणि कोणीही काही कुठल्याही अफवांना बळी पडू नका. आपण आदल्या दिवशीच आपण म्हणजे सगळ्या 1 रुपया कुणाचा ठेवणार नाही, वरचा 1 रुपया पण बक्षिसाचा आपण देऊन टाकणार आहे. म्हणजे काय होतं, थोडंसं गालबोट लागतं की तिकडं पैसे भेटणार नाहीत, तिकडं पैसे भेटणार नाहीत. तर हा सर्व बैलगाडी शौकीनांनी मुळात हा मनातला गैरसमज काढून टाका. आपलं मैदान हे पूर्णपणे पारदर्शक मैदान होणार आहे. आणि जेवढ्या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं सहभाग नोंदवावा ही कालभैरव यात्रा कमिटीच्या वतीने मी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल आपलं 23 मार्चला आदतचं मैदान होतं, त्या मैदानाबद्दल थोडीशी माहिती द्या. मैदान हे एकदम पारदर्शक होणार. कुठल्याही गाडीवर अन्याय होणार नाही. कसं आहे, आम्ही पण बाहेर पळायला जातो त्यामुळे आम्हाला पण जाण आहे. आणि फाटी ही आदतसाठी 1 नंबरच आम्ही पळाय करणार. कारण आम्ही पण बाहेर जातो, आपण पण फाटी बघतो पहिल्यांदा. त्यामुळे फाटीचं अजून काम चालू आहे. उद्या तुम्हाला क्लिअर कट फाटीचा व्हिडिओ टाकला जाईल. आणि मैदान हे अतिशय पारदर्शक होणार. गावातली गाडी असो कुठली असो, कुठल्या गाडीवर अन्याय होणार नाही. गावातली जरी गाडी पडली तरी दुसऱ्या गाडीवर कुठल्या अन्याय होणार नाही. काय असेल ते रितसरच होईल. बरं, ठीक आहे. काय सांगाल गाडी नोंद करण्यासाठी, काय सांगाल? गाडी लवकरात लवकर सगळ्यांनी नोंद करून सहकार्य करावं. मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसार. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल आपलं आदतचं मैदान होते कालगाव या ठिकाणी, त्या आदतच्या मैदानाविषयी थोडीशी माहिती द्या तुमच्या. आदत कालगाव या ठिकाणी आदत बैल असं मैदान होत आहे. पल्ला
700 फूट पल्ला आहे हम्म. आणि फाटीच्या मधलं रुंदी हम्म. 14 फूट रुंदी आहे. अं, की हम्म. अशासाठी की वासर आहे ती बरोबर आदत आहे आणि एक मोठा बैल आहे. हम्म, हम्म. जरी गाडी इकडे तिकडे गेली तरी ती गाडी व्यवस्थित पळावी हम्म. या उद्देशानं आम्ही फाट्या जरा हम्म. रुंद सोडलेत. मैदानामध्ये टोटल फाटे किती आहेत मैदानामध्ये टोटल फाट्या 7 आहेत. बर पब्लिकच्या गाड्यांना कसं काय करा, पब्लिकच्या जे फाटे आहेत त्यांच्यासाठी कसं नियोजन करा, कारण पब्लिक आतमध्ये येतं गाडीवरती अन्याय होतं असं वाटतं. अं, वरच्या बाजूने 200 फूट आम्ही दोन्ही बाजूला बॅरिकेड आहे. आणि 200 फुटानंतर जे खाली हम्म. 500 फूट अंतर राहते हम्म. तिथं आमची सगळी टीम असणार आहे. बर. कुठल्याही म्हणजे कुठल्याही कडनं पाहणाऱ्या गाडीला तिला कुठलाही त्रास होणार नाही किंवा तिच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बैलांना खाली थांबण्यासाठी जागा किती आहे? खाली बैलांना थांबण्यासाठी 150 फूट आम्ही ठेवलेला आहे. बर, पुढे थांबण्यासाठी जागा भरपूर आहे का? हा 400 फूट अंतर आहे पुढं. ठीक आहे, ठीक आहे. अजून एक आम्हाला सांगायचंय की गाडी खाली पळायला जाताना जर कोणाच्या हातात हसूड काठी लाठी जर दिसली किंवा बैलावर कुठला अन्याय केला किंवा बैलाला जर मारला तर ती गाडी जरी जिंकली तरी बाद केली जाईल. आणि जरी नाही जिंकली आणि जरी त्या गाडीवर बैलाला जर मारलेलं आमच्या निदर्शनास आलं तर त्याच्यावर बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई केली जाईल. ठीक आहे, ही सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. नाव नोंदणीसाठी काय सांगाल तुम्ही? नाव नोंदणीसाठी आमचं अंतर 700 फूट आहे. फाट्या लहान आदतला फाटी पळायला चांगली आहे. बर. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ह्या स्पर्धेत भाग घ्यावा, शर्यतीत भाग घ्यावा. आणि आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी 51,000 रुपये बक्षीस ठेवलेलं आहे. बर. की जेणेकरून जी छोटी बैलगाडी मालक आहे त्या बैलगाडी मालकांनी ह्यात सहभाग घ्यावा. 600 रुपये प्रवेश फी, काही लोक 1 लाख रुपये बक्षीस ठेवलं की 1,000 रुपये प्रवेश फी होती. मग सर्वसामान्य लोकांना त्या स्पर्धेत भाग घेता येत नाही. मग आम्ही सगळ्या गावांनी आम्ही विचार केला की आपण जरा बक्षीस कमी ठेवू, की म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकाला ह्या स्पर्धेत भाग घेता आला पाहिजे. नाहीतर 1 लाख रुपयाचं जर बक्षीस ठेवलं तरी टॉपची जी काय 10-12 बैल आहे त्यातला एक बैल येतो आणि ते 1 लाख रुपये घेऊन जातो. जी सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य जी बैलगाडी मालक आहेत त्यांना गुलाल मिळत नाही. तर आमची गावाची किंवा आमच्या टीमची एकच ही आहे इच्छा की आपल्याला बैलगाडी शर्यत ही सर्वसामान्यांसाठी घ्यायची आहे. की या सर्वसामान्य बैलगाडी मालकाला गुलाल मिळावा, ढाल मिळावी, त्याचा मान सन्मान व्हावा यासाठी आम्ही बक्षीस कमी ठेवलं आणि प्रवेश फी पण कमी ठेवली की सहभाग जास्त झाला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. ओके, थँक्यू.